आज इंडिया ग्लोबल फोरम मध्ये काही महत्त्वाचे एमओयूज आपण केलेले आहेत। त्याच्यामध्ये युनिलिव्हरचा जो ग्रुप आहे, त्याचा जो आईस्क्रीम बिझनेस आहे मॅग्नम, त्याचं जगातलं त्यांचं सगळ्यात मोठं जे जीसीसी आहे ते पुण्याला लोकेट करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। त्याबद्दल त्यांनी आपल्याशी करार केलेला आहे। त्यामुळे जीसीसी इकोसिस्टम मध्ये पुण्याला एक महत्त्वाचं स्थान या एमओयू मुळे मिळणार आहे। यासोबत आपण एमएमआरडीएच्या माध्यमातून जे वेगवेगळे प्रोजेक्ट्स हातामध्ये घेतलेले आहेत त्याच्या फंडिंग टाइपचे आपण आज एमओयू केले। 4,07,000 कोटी रुपयाचं फंडिंग हे एमएमआरडीएच्या प्रोजेक्ट्स करता आज उपलब्ध झालेलं आहे। याच्यामुळे आपल्या सरकारने जे काही एमएमआरडीएच्या अंतर्गत मेजर सगळे प्रोजेक्ट घेतलेले आहेत याला आता कुठेही फंडिंगची कमतरता राहणार नाही। ते मेट्रोचे असो, प्राण्याचे असो, रस्त्यांचे असो, टनेल्सचे असो, या सगळ्या प्रोजेक्ट करता आता फंडिंग आपल्याला उपलब्ध झालेलं आहे। त्यामुळे हा जो काही मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन आहे, ज्याला आपण भविष्यामध्ये 1.5 ट्रिलियन इकॉनॉमी तयार करतो आहोत, त्याकरता खूप मोठा फायदा आजच्या या एमओयू मुळे या ठिकाणी होणार आहे।